नमस्कार मंडळी, मी आहे प्राची आणि आज अंगारकी चतुर्थी आहे, तर यानिमित्त मी हा ब्लॉग करते आहे। आज सुंदर असं मी छान दिसते, मेकअप केलेला आहे, झुमके वगैरे घातले, बांगड्या वगैरे आहेत, सुंदर असा टॉप घातलेला आहे आणि आज आपण बनवणार आहोत नारळ वडी। सो मी नारळ फोडून घेतले, स्टार्ट करूयात। आता टॉप करून घेतलेत आता हे मस्तपैकी आणि आता हे आपण मिक्सी करणार आहोत। काही जण ते ग्राइंडर असते त्यांच्याकडे ते पण करू शकतात, पण मला तर हेच बेटर वाटतं। मिक्सी करणार आहोत याने पण सेमच टेस्ट येते, काही फरक नाही आहे। सो आपण रफली चॉप करून आहेत। सो प्रत्येकाच्या घरी तर तयारी सुरूच आहे गणपतीची, तर प्रत्येकाचं डेकोरेशनसुद्धा वेगवेगळं आहे। माझ्या घरी गणपती बसतो, माझ्या घरी ह्यावेळेस डेकोरेशन होत आहे, पण प्रत्येकाची वेगवेगळी मतं। मला हे डेकोरेशन पाहिजे, मला ते डेकोरेशन पाहिजे। आम्ही चौघी तर वेगवेगळे अगदी वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन मम्मीसमोर बसतो आणि प्रत्येकाचे वेगवेगळे डेकोरेशन आहे। सो आता फायनल पप्पा डिसिजन घेतील। आता आपण हे मिक्सी करून घेऊयात। मिक्सरमधनं काढून घेतलं आहे, ह्याचं बारीक असं मिश्रण तयार झालं आहे। आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, म्हणजे लो आचेवर आपण म्हणतो ना, ते बारीक फ्लेम करून अगदी हलकं हाताने भाजून घ्यायचं आहे। तूप टाकून, यात जास्त काही नाही आहे गाईज, फक्त तूप, वेलची पूड, साखर आणि खोबरं, ओलं नारळ एवढंच लागतं, बाकी काहीच नाही लागत। मंद हातावरती याला भाजती आहे, मस्त सुंदर असा वास येतोय। तर मी वास तर शेअर नाही करू शकते, पण मी व्हिडिओ टाकेल, त्याचा छोट्या छोट्या क्लिप्स करून टाकेल की कसं केलं आहे मी। अगदी छान होतात, सुरेख वड्या होतात, मला तर फार आवडतात, माझ्या मम्मीला सुद्धा फार आवडतात। मस्त अशा छान होतात। सारण मिश्रण जे पण आहे ते तयार झालेलं आहे, सुंदर वास येतोय। आपण त्यात साखर टाकली आहे, वेलची पूड टाकली आहे आणि त्याला थंड होण्यासाठी थोडंसं ठेवलं आहे आणि जस्ट गॅस मी बंद केला आहे। आणि ते झालं की आपण एका प्लेटामध्ये छान असं ते सेट करून घेऊयात आणि मग फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। गाईज गणपती येत आहे, सो तुमच्या घरी काय काय सुरू आहे, काय काय तयारी सुरू आहे ते मला नक्कीच कळवा। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। अशी आपण कापं पाडली त्याला आता आणि छान कापं पडल्या, चविष्ट अशा वड्या रेडी आहेत आपल्या।